पुणे येथे जॉब करणारा युवक अमरावती आपल्या मूळ घरी आला असता भावाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता केडियानगर येथील बगीच्याजवळ गुरुवारच्या रात्री दाखल होताच अचानक काही युवकांनी कारने येऊन रोहित प्रमोद मांडले याला जोरदार धडक देऊन त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला। या दरम्यान रोहितचा काही क्षणातच जागीच अंत झाला। राजापेठ पोलिसांनी रात्री 4 युवकांसह एक विधी संघर्षित मुलाला ताब्यात घेऊन मृतक रोहितच्या भावाने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। आता पसार झालेल्या आरोपींच्या शोधात राजापेठ पोलीस लागले आहेत। जुन्या वादात रोहितवर हल्ला करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। भावाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता परिसरातीलच गार्डन जवळ गेलेल्या युवकाला भरधाव कारने आधी जोरदार धडक दिली, नंतर तीक्ष्ण हत्यारांनी भोसकून निर्गुण हत्या करण्यात आलेली थरारक घटना गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान शहरातील केडियानगर येथील बगीच्याजवळ घडली। केडियानगरात राहणारा 24 वर्षीय रोहित प्रमोद मांडले असे हत्येत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे। रोहित हा पुणे येथे जॉब करत होता। त्याचा लहान भाऊ नयन मांडले हा आजारी असल्याने मृतक रोहित काही दिवसाकरिता घरी आला होता। गुरुवारी नयन याचा वाढदिवस असल्याने नयनसह त्यांचे मित्र केडियानगर येथील बगीच्यामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करणार होते। या दरम्यान रात्री 11:30 नयन याचा भाऊ मृतक रोहित मांडले हा सुद्धा दाखल झाला। याच वेळी कार आणि दुचाकीने काही युवक दाखल झाले। आधी कारने जोरदार रोहितला धडक दिली। काही क्षणात कार व दुचाकीवरून उतरून युवकांनी रोहितवर चाकू, तलवार आणि राफ्टरने हल्ला चढविला। रक्ताच्या थोराड्यात रोहित जमिनीवर कोसळला व काहीच वेळात रोहितचा मृत्यू झाला, अशी माहिती रोहितचा भाऊ नयन यांनी राजापेठ पोलीस स्टेशन तक्रारीत दाखल केली। फिर्यादी नयन मांडले याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी करण डेंडवाल, समीर डोंगरे, भूषण वाटकर, दादू जांभूळकर, लखन शेरेकर, यश काटे, नितीन इंगोले, सोनू झांझोटे यांच्यासह एक विधी संघर्ष मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। राजापेठ पोलीस रात्री घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला। घटनास्थळी पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांनी सुद्धा धाव घेऊन माहिती जाणून घेतली। गुरुवारी रात्रभर राजापेठ डीबी पोलिसांनी शोध मोहीम राबवली। पोलिसांनी रात्रीच नितीन उर्फ गल्ल्या इंगोले, भूषण काटकर, सोनू झांझोटे, यश काटेसह एका विधी संघर्षित मुलाला ताब्यात घेण्यात आले। इतर आरोपी पसार असून राजापेठ डीबी पोलीस त्यांच्या शोधात रवाना झाले आहे।